लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा धक्का सरकारनं केले. या महिलांचे पगार पुन्हा बंद. नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया. राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत 30 एप्रिल पर्यंत देण्यात आली होती. मात्र 30 एप्रिल पर्यंत जवळपास 80 लाख महिलांनी ई-केवायसी न केल्यानं आता त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे या योजनेत ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार नाही असं देखील सांगण्यात येत आहे. राज्य सरकारनं या योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी करण्याच्या सूचना या योजनेसाठी पात्र महिलांना देण्यात आल्या होत्या. ई-केवायसी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे आता या योजनेत तब्बल 80 लाख महिलांना लाभ मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे. ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारकडून नोव्हेंबर 2025 पासून अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकार ई-केवायसीसाठी मुदतवाढ देणार नसल्यानं 80 लाख महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. अपात्र महिला ठरण्याची मुख्य कारणं अशी आहेत: वेळेत ई-केवायसी पडताळणी पूर्ण न करणे आणि माहिती अपडेट न करणे, अर्जासोबत अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र जोडणे, उत्पन्नाचे आणि पात्रतेचे निकष पूर्ण न होणे, वैयक्तिक माहितीमध्ये तफावत आढळणे.